हदगाव तालुक्यातील 18 नंबर मायनरचं काम निकृष्ट दर्जात चालू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कॉन्क्रीट बेड काळ्या मातीवरच टाकलं जात असून मुरुमाचा वापर कमी प्रमाणात होतोय। पाणी टाकल्याशिवाय बेड कॉन्क्रीटला तडे गेलेत। यामुळे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पिकांनाही मोठा धोका निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी म्हटलंय की कामावर अंदाजपत्रक बोर्ड नसणं, नोटीस न देता शेतीत खोदकाम करणं आणि भ्रष्टाचाराची शक्यता गंभीर बाबी आहेत। मात्र उर्द पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांनी याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकऱ्यांची मागणी आहे की बोगस काम तात्काळ थांबवून पूर्ण चौकशी केली जावी। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी। मुरुम टाकलेला नाही, लेवल केलं, मुरुम टाकलेला नाही काय नाही, त्याच्यावर म्हणजे थोडा मुरुम टाकला, 1-2 इंचाचा मुरुम टाकला आणि बाकी लेवल काढलं। लेवल काढल्याच्यामुळे लोक शेतकऱ्याच्या सगळ्या पाईपलाईन फोल्ड्या, जवळपास एका शेतकऱ्याच्या 10-15 एकर जमीन आहे तिथं बाजूला। त्या पाईपलाईन फोल्ड्यामुळं शेतकऱ्यांना न सांगता पाईपलाईन फोल्ड्यामुळं बाकी सगळे पिकं वाळली। यूपीएससी